नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की टेस्ट ट्यूब बेबीच्या सक्सेस रेटसाठी कोणत्या 5 घटकांची आवश्यकता असते. सगळ्यात महत्वाची म्हणजे वय. जर स्त्रीचं वय 35च्या खालचं असेल तर सक्सेस रेट हे अतिशय चांगले असतात, 60 ते 70%. 35च्या पुढचं वय जसं होत जातं तसं स्त्री बीजांची कार्यक्षमता अतिशय कमी व्हायला लागते, त्यामुळे सक्सेस रेट हे 20 ते 40%च्या घरापर्यंत खालावतात. दुसरी गोष्ट सीमेन. आता टाळी दोन्ही हाताने वाजते, त्यामुळे आपण स्त्रीच्या वयाला जसं म्हणतोय तसं पुरुषाचं जे सीमेन आहे त्याची कार्यक्षमता कशी आहे, हालचालीचं प्रमाण कसं आहे, ह्यावर सुद्धा सक्सेस रेट्स अवलंबून असतात. तिसरी म्हणजे तुमच्या तयार झालेल्या गर्भाची कार्यक्षमता, ज्याला आम्ही एम्ब्रिओ क्वालिटी म्हणतो. तुमचा जर टॉप क्वालिटी एम्ब्रिओ असेल तर तुम्हाला सक्सेस रेट हे उत्तम मिळतात. मॉडरेट आणि पुअर क्वालिटीच्या एम्ब्रिओज मध्ये तितकेसे चांगले सक्सेस रेट्स नसतात. चौथं म्हणजे तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीचं आतलं अस्तर. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आधी आजार नसेल, एमटीपी वगैरे केली नसेल किंवा कुठली शस्त्रक्रिया झाली नसेल तर तुमचा सक्सेस रेट हा इतर पेशंटपेक्षा दुपटीने चांगला असतो. आणि गर्भाशयाच्या पिशवीचं पटल जे आहे ते बहुतांश वेळा वजनावर किंवा इतर काही तुमच्या गर्भपिशवीशी निगडीत गाठी नाहीयेत ना, ह्या सगळ्याशी निगडीत असतं. पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्ट्रेस लेवल. जी पेशंट मानसिक तणाव कंट्रोल करू शकते तिला अतिशय उत्तम सक्सेस येतो. यासाठी लागेल तसं तुम्ही योगशास्त्र, तुमचे जे खाण्यापिण्याच्या वेळा आहेत, झोप 8 ते 10 तास पाहिजे, कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव तुमच्यावर नको, जेणेकरून तुम्ही अगदी वेळच्या वेळेला तुमच्या गोळ्या घेऊ शकाल आणि पूर्ण ट्रीटमेंटवर तुम्हाला फोकस करता येईल. थोडक्यात सांगायचं तर हे 5 घटक असतात ज्याच्यावर टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट हा अवलंबून असतो. धन्यवाद.